अरे वा, तुमच्याकडे सगळ्या प्रकारच्या गॅसची एजन्सी दिसते. अरे एकूण एक. क्या बोल्या? तुम सिर्फ हुकुम करो. तुमच्याकडे पोटाचं औषध मिळेल का? पोटाचे औषध म्हणजे पोटाच्या गॅसवरचे औषध? हा, ते बी मिळेल आमच्याकडे. पहिला 5 रुपये दे. देतो साहेब, पहिली बाटली द्या. हा देतो. अरे तिकडची औषधाची बाटली देते ना. तुम्ही क्या बोल्या? हल्ली एक नवीन लाफिंग गॅस आलाय, ते बी आहे आमच्याकडे. क्या बोल्या? लाफिंग गॅस? लाफिंग गॅस म्हणजे? लाफिंग गॅस म्हणजे अरे ते नवीन खोका आलाय ना, ते लवकर आणि इकडे बघू. हा लाफिंग गॅस. हे बघा, लाफिंग गॅसचा नवीन खोका आलाय. त्याच्यामध्ये अशा लाफिंग गॅसचा डबा असते. हे डबा खाली आपडला ना की एकदम धूर होते आणि समजा पब्लिक हसायला लागते. काय म्हणताय? बघू बघू बघू. घ्या ना घ्या ना घ्या ना. उपयोग. ऑपरेशन झाल्यावर पेशंटला बिल देताना. हल्लीचे विनोदी नाटक सिनेमा विनोदी नसतेच, तेव्हा समजे थिएटरवाले पहिले आमच्याकडे येते, गॅस खरेदी करते, थिएटर मध्ये सोडते आणि तेव्हापासून समजा पब्लिक एकदम हसायला लागते. क्या बोल्या? काय पाहिजे तुम्हाला? माणसं बेसून पडायचा गॅस हवा. कुठलं हॉस्पिटल? वर्ग लोक. अरे त्याला ते बॉक्स दे. एकदम बँकेत घुसायचं. हा साहेब गोळं फेकतील मागच्या सारखं, समधीकडे धूर होईल, फटाफट माणसं बेशुद्ध पडतील. आणि साहेब कोणी आडवं आलं बेलाशक खाणायचं. साधारण कोण आडवं येणार माहितीये का तुला? साहेब आठवते का मागच्या टायमाचा दरोडा? त्या वेळेला नाही का तुम्ही दोघा चौघांना कसं आडवं केलं होतं, तसंच करायचं ह्या टायमाला. नाही, मागच्या टायमाला मी दरोडा घातला. आठवायला लागलं तसं. आणि हे गोळं आहेतच की. बँकेत टाकायचा. हे सगळे गोळे त्याच्याकडे दे. चला ना. आलं साहेब, फार्मात आलं. यम्मा यम्मा. कुणी जास्त आली आली बँक आली बँक आली. हे त्यांनी मग हात वर गेले, आपण पण करायचे वर. काय करताय? काय कवायत करताय वाटतं? बँकेत बॉम्ब टाकायला सांगितला. बँकेत पैसे टाकतात, बॉम्ब कोण टाकतो? हा असा. बँकेत इकडे काय करतो? पैसे घेऊन येतो. इकडे नको, इकडे जाऊया. गोळी घाली. असा डिलक्ट वा. हे रंगबिल्ला हसता काय? पैसे तिकडे तिकडे. पैसे मारायला पैसे, एवढे पैसे घेऊन कुठेचा किती काय मारतो? मी पोलिसला फोन करू. पोलिसाला फोन नको नको नको. आम्ही गेलो की फोन करा. पिक्चर मध्ये हसून असतं. करा फोन, लवकर करा. बसा बोलत. उघडत नाही. साहेब तुम्ही चालवा की गाडी, पटापट जाऊ तुमच्यामुळे. जाऊ खाली नाही, वर जाऊ. मला कुठे चालवता येते गाडी. हॅलो पुलिस, पाहिजे बोलतोय. बघा काय जरा ही इकडून हसा काय तुम्हाला?
सापडलं बँकेत दळणा. सरस्वती बँक हो. काय झालं काय झालं छान होते माझ्यासारखी दरोडे कोलोनी पोचवलेला दिसतंय एक दिवस आधी दरोडा येण्यासारखं हसतोस काय असं काय झालं तुला तू आली चबू चबू तू विश्रांती घे रे माझ्या राजा. तू मुळीच काळजी करू नकोस. हा ही नर्स तुला वेळेवर औषध देते ना. देते कधी कधी देते. काय नर्स याला एक आठवण राहायची नाही. तू याला वेळेवर औषध दे. हा तू झोपून राहा. तू झोपून राहा रे सोन्या. नर्स छबू तू आलीस की मला बरं वाटत ग. औषधानं अजिबात बरं वाटत नाही. ती नर्स आहे ना तिच्या हाताला गुणच नाहीये. गुणच नाहीये. ही गोळी घेतल्यावर 4 तास छान झोप लागते समजलं. झोपवायलाच निघाली. छबू असा नर्स माझा छळ करत असते. तू मला सोडून जाऊ नको चबू. चबू मी नर्स आहे ना माझ्याकडे मारक्या म्हशीसारखी बघत असते. मला भीती वाटते. मला इकडनं घेऊन चल. तुला बरं वाटलं ना मग आपण बाहेर जाऊ. नक्की बाहेर जायचं फिरायला. बाटली घेऊन जायचं. सलाईनची वेळ झाली. सलाईनची वेळ झाली. आता तू विश्रांती घे हा माझ्या राजा. मी नंतर येते सोन्या माझ्या. बबन तुझं काय चाललंय. हा बबन कोण कोण बबन. कानाखाली सलाईन काढे. नको 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 बस बस. त्याचं काय मी इथे सलाईन म्हणून आपलं बबन म्हणून राहत नाहीये. मग काय तुला ते बादशाह समजतात. हळू बोल ते ऐकतील. आपल्या दोघांच्या पालख्या निघतील इकडनं. पण इथं राहायलाच नको. हो ना. हे आपण पळून जाऊया का. रंगीला राजा सिनेमात हिरो हिरोईन असेच पळून जातात टाकूनच्या किल्ल्यातनं. काय सांगतेस काय. हा शिणुमान आहे. आपले मुडदे पडतील एकदम. अरे बापरे बघ आता काय करायचं. काळजी करू नकोस. आय एम डिटेक्टिव्ह बबन. मी सांगतो काय करायचं ते. हे बेबी कानात सांगतो कॉन्फिडेन्शियल आहे. काय म्हणतोस हा बादशाह नाही. अजाबात नाही. 1 डाव 9,000 डाव. मागे बी तू असंच बोलला होतास. यम्मा यम्मा आत्ता खात्री पटली. कशावरून. बादशाह ड्रायव्हिंग मध्ये एक्सपर्ट आहे हाय का नाही. 1 नंबर. याला ड्रायव्हिंगच येत नाही. आपण बँकेमधून पळालो तवा ध्यानात आलं माझ्या. यम्मा यम्मा साधं कळत नाही ड्रायव्हिंगचं सोड. मग आता आपली समधी अंडी पिल्ली कळली त्याला. त्याला जिद्दा सोडून चालायचं नाही. यम्मा यम्मा खतमच केला पाहिजे. वय खतमच केला पाहिजे. ह्यो आपला बादशाह नवा दुसराच कोणीतरी हाय. म्हणजे तुला बी तसंच वाटतं. या डोळ्यानं पाहिलंय आणि स्वतः कानानं ऐकलंय. त्याचं आणि त्या नरसिंहबाईचा लवसीन चालला होता. दोघं बी पळून जाण्याच्या गोष्टी करत होते. यम्मा यम्मा आता येळ घालवून चालायचं नाही. आजच्या आज. आणि मॅडमना हे अजिबात कळता कामा नाही समजलं. दोघांना बी चिपछाप धरून पोत्यात घाला आणि दोन्ही बी पोती त्या मागच्या शिरीत फेकून.